कारण युद्धामध्ये लोकांची माथी भडकतात, नुकसानी होतात आणि त्याच्यातनं सेन्सिबल डिसिजन ज्याला म्हणतात ते घेता येईलच अशी शक्यता नसते. ज्या वेळेला हे युद्ध सुरू झालं तेव्हा मीच नाही तर ट्रम्प आणि नेतान्याहू यांना सुद्धा वाटलं होतं की हे युद्ध 4-8 दिवसात संपेल. महाभारतासारखं युद्ध सुद्धा 18 दिवसात थांबलं होतं. परंतु हे अजून इतक्या लवकर का संपत नाहीये? कारण आता तुम्ही पाहिलं असेल तर जे जे मुख्य पदावरती आलेत ते सगळेजण मारले जात आहेत. तर इराण मर्दासारखा लढतोय, इराण मूर्खासारखा लढतोय. आज युद्धाचा 21वा दिवस आहे आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवरचा हा आमचा तिसरा पॉडकास्ट आहे. हे युद्ध सुरू झालं त्याचे परिणाम आता भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावरही पडत आहेत आणि त्याचं भविष्य कसं असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तृप्ती पारसनीस आणि महा MTBमध्ये आपलं स्वागत. माझ्याबरोबर कॅमेरावर आहे सेजल. सुरुवातीला मी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे अगदी मनापासून आभार मानते, कारण तुम्ही आमच्या मागच्या पॉडकास्टला उदंड प्रतिसाद दिला. तुम्ही आम्हाला विविध कमेंट्स केल्या, त्यातून आम्हाला विविध बातमी शोधण्याची ऊर्जा मिळाली. यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आता हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेली अनेक दिवस युद्ध सुरू आहे, पण आज 21 दिवस असतानाही युद्ध थांबत नाहीये. युद्ध नक्की चाललंय कुठे? युद्धाचे परिणाम केवळ भारतावरच नाही तर जगावर कशा पद्धतीनं होणार आहेत? महागाई जगात वाढणार आहे का? भारत यात होरपळून निघणार आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने सर. नेने सर, तुमचं महा MTB गप्पामध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार आणि धन्यवाद. येस, सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचे मनापासून आभार मानते की आपण मागच्या केलेल्या पॉडकास्टला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्याला अनेक प्रश्नही विचारलेत. आपण त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुरुवात करणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नापासूनच. आपण मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की हे युद्ध लवकरच थांबेल, पण हे युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज 21 दिवस सलग युद्ध चाललंय. नक्की खरी परिस्थिती काय आहे? असं बघा की युद्ध सुरू करणं जरी सुरू करणाऱ्या नेत्यांच्या हातात असलं तरी युद्ध हे नंतर स्वतःच्याच गतीने जायला लागतं आणि ते थांबवणं या नेत्यांना जमतंच असं नाही. कारण युद्धामध्ये लोकांची माथी भडकतात, नुकसानी होतात आणि त्याच्यातनं सेन्सिबल डिसिजन ज्याला म्हणतात ते घेता येईलच अशी शक्यता नसते. ज्या वेळेला हे युद्ध सुरू झालं तेव्हा मीच नाही तर ट्रम्प आणि नेतान्याहू यांना सुद्धा वाटलं होतं की हे युद्ध 4-8 दिवसात संपेल. हेच काय, युक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हा पुटिननाही वाटलं होतं 2 आठवड्यात युद्ध संपेल. आज ते युद्ध 4 वर्ष पूर्ण करून, युक्रेनचं युद्ध 4 वर्ष पूर्ण करून पुढे निघालेलं आहे. आपलं हे जे युद्ध आहे हे आता 21व्या दिवसात गेलेलं आहे. महाभारतासारखं युद्धसुद्धा 18 दिवसात थांबलं होतं. परंतु हे अजून इतक्या लवकर का संपत नाही आहे? तर युद्धामध्ये तुमचा प्रतिस्पर्धी त्याचा चिवटपणा किती आहे, किंवा चिवटपणा हा चांगल्या अर्थी म्हणतात, वाईट अर्थी माथेफिरूपणा किती आहे, याचं आकलन कधी कधी चुकतं. आणि ते आकलन निश्चितच नेतान्याहू आणि ट्रम्प या दोघांचं चुकलेलं आहे. आता त्यांना वाटत असेल की असं इतकं करायला पाहिजे होतं की नाही. बरं, युद्धामध्ये काय असतं की ॲक्सिडेंट होऊ शकतात. तर पहिला ॲक्सिडेंट, जो ॲक्सिडेंट आता वाटतो त्यावेळेला त्यांना वाटलं काय आपलं भाग्य की खोमेनी मारला गेला. पहिल्याच दिवसात खोमेनी मारले गेले आणि त्यामुळे झालं काय की नुसते खोमेनी नव्हे, त्यांच्याबरोबरचे लिडरशिप जी होती ती बरीचशी लिडरशिप पण गायब झाली, म्हणजे मरून गेली. आता असं झाल्यानंतर युद्ध थांबवण्याची ज्यांच्याकडे क्षमता असते ती माणसंच उरली नाही. त्यांनी दुय्यम लोक ठेवली वगैरे, ते सगळीकडेच करतात, असं एकाच माणसावर कधी चालत नाही. परंतु कालच ट्रम्प यांनी सांगितलंय की बोलणार कोणाशी आहोत आम्ही. कारण आता तुम्ही पाहिलं असेल तर जे जे मुख्य पदावरती आलेत ते सगळेजण मारले जात आहेत. बरोबर. याचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे हे जे मुख्य पदावरती येतात ते सुद्धा तितकेच कट्टर आहेत, म्हणूनच किंबहुना त्यांना त्या पदावर बसवलं जातं. ही इराणची सध्याच्या राज्यकर्त्यांची मानसिकता आहे. ओके. पण दुसरं आणखीन महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या संबंध, याला मेहकमा म्हणतात किंवा डिपार्टमेंट्समध्ये इस्रायलचा मोसाद आणि CIA इतका सुळसुळाट झाला आहे की ते कुठे असतात ते लगेच त्यांना कळतं, नाही जाऊन नेमके तिथेच बॉम्ब टाकतात. बरं. याचा अर्थ त्यांची सगळी लिडरशिप उडवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. लारिजानीला परवा जे मारलं, लारिजानी हा त्यांचा, असं म्हणतात की खोमेनी हे जरी रिलिजियस प्रमुख असले, धार्मिक प्रमुख असले, तरी व्यूहरचनेचा प्रमुख, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट लारिजानी यांचा होता, अली लारिजानी. त्यांना उडवून टाकलं. त्यांचे याचे मिनिस्टर होते, इंटेलिजन्सचे मिनिस्टर, त्यांना उडवलं. असे सगळे डिसिजन मेकर्स धडाधडा उडवायला निघालेत. आणि म्हणून ट्रम्प हाताश होऊन म्हणले की बोलायचं कोणाशी आता. अगदी आम्हाला थांबायचं झालं किंवा तह करताना समोरचं पार्टी नको का? काही तुम्ही सगळ्यांची तह करत नाही. बरं, इराणने काय केलं? चिवटपणा, माथेफिरूपणा हा तर आहेच. खरं म्हणजे त्यांचा नेता असा मारला गेल्यामुळे त्यांच्या माथेफिरूपणाला एक आणखीन झळाळी आलेली आहे.
आणि शहादत तर त्यांच्या सगळ्या शिया लोकांमध्ये शहादतचं प्रेम फार आहे, कारण त्यांचा धर्मच मुळी हसन हुसेन आणि अली यांच्या शहादतीवरती उभारलेला आहे. तर त्यांना कदाचित वाटलं असेल की कसे भाग्यवान आपले लोक शहीद झाले, पण त्यामुळे ते थांबायला जात नाहीत युद्ध आणि सारासार विचार ते करत नाहीत असं मला अच्छा. स्पष्ट वाटतं. तुम्हाला जरी असं दिसत असलं की इराण लढतोय, आत्ताच कोणी चॅनलवरती एक कोणीतरी आपल्या तिथले प्रवक्ते म्हणत होते इराण मर्दासारखा लढतोय, इराण मूर्खासारखा लढतोय. हे अच्छा. खरं स्टेटमेंट आहे. कारण अजून ह्याच्यावर कोणी विचार केलेला नाही आहे. युद्ध तर थांबणारच, युद्ध काही 24 कायम चालत नाही. आपल्याला माहिती आहे मोठी मोठी युद्धसुद्धा थांबली आहेत. सर्वात मोठं युद्ध युरोपामध्ये 100 इयर्स वॉर फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये झालेलं आहे. ओ. म्हणजे म्हणायचं 100 इयर्स, मध्ये मध्ये छोट्या छोट्या चकमकी होत असतात. परंतु युद्धानंतर पुनर्बांधणी पण तर करायला लागते ना. आता या इराणची पुनर्बांधणी कोण करणार आहे? इस्रायलची पुनर्बांधणी करायला अमेरिका भावा तेवढा पैसा देईल, ज्यू लोक ती बांधणी करतील आणि इतकं इस्रायलचं नुकसान देखील झालेलं नाही. परंतु इराणचं नुकसान प्रचंड झालेलं आहे. एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. परवा इस्रायलनी परवा आधी अमेरिकेने खर्ग बेटावरती हल्ला केला. बरोबर. गेल्या याच्यात मी सांगितलं होतं की अमेरिका खर्गवर हल्ला करू शकते, परंतु हल्ला करण्यात सुद्धा आणि तेव्हाही आपण म्हटलं होतं की ते तेलावरती बहुतेक हल्ला करणार नाहीत. कारण शेवटी काय आहे की युद्ध जिंकल्यानंतर विकायचं आहे तर तेल, बरोबर. ते जाळून टाकलं तर युद्ध जिंकलं काय नाही जिंकलं काय, तर तसं ते करणार नाहीत. त्याप्रमाणे अजूनही खर्गच्या तेलावर हल्ला झालेला नाही आहे. परंतु तो हल्ला झाल्यानंतर इराण आणखीन पिसाळला. अच्छा. परंतु त्याच्यानंतर जे झालंय की इराणच्या नैसर्गिक वायूचं जे क्षेत्र आहे ज्याला पार्स गॅस फील्ड असं म्हणतात. पार्स म्हणजे पर्शियन आखातात ते आहे म्हणून त्याचं नाव पार्स. आणि त्याची गंमत आहे बरं का. तुम्ही त्या नकाशा बघितलात तर इराण उत्तरेला आहे, दक्षिणेला कतार आहे, दक्षिणेला सौदी अरेबिया जो आहे त्यातनं एक असं बेटासारखं पुढे आलेलं आहे भूशीर, त्याला कतार म्हणतात. त्या कतारमध्ये त्या कतारचाही त्या पार्स गॅस फील्डमध्ये सहभाग आहे. सहभाग म्हणजे किती, 2/3 गॅस फील्ड कतारकडे आहे बरं. आणि 1/3 इराणकडे आहे. अच्छा. पण नाव पार्स आहे. आणि गंमत म्हणजे ज्याला साऊथ पार्स म्हणतात ते गॅस फील्ड उत्तरेला आहे अच्छा. आणि ज्याला नॉर्थ पार्स म्हणतात ते दक्षिणेला आहे, कारण ते कतारच्या नॉर्थला असल्यामुळे नॉर्थ पार्स आहे. आणि हे जे उत्तरेचं गॅस फील्ड आहे ते इराणच्या दक्षिणेला असल्यामुळे साऊथ पार्स फील्ड त्याला म्हटलं अच्छा. जातं. अशी ती नावं आहेत. पण इराणकडे कमी भाग आहे, कतारकडे सर्वात जास्ती भाग आहे. आपण जो गॅस वापरतो ना LNG, LPG, LNG ते एकच व्हेरिएशन्स आहेत. तर जगातलं सर्वात मोठं गॅसचं भंडार म्हणजे तो गॅस फील्ड आहे. अच्छा. आणि त्याच्या आजूबाजूला तेल नाही आहे. त्याला अनकनेक्टेड गॅस फील्ड असं जिओलॉजिकल नाव आहे. बरं. की ते फक्त गॅस आहे तिथे. अच्छा. पण किती गॅस आहे, त्याच्यात जेवढा गॅस आहे तेवढा जगातली उरलेली सगळी मिळून सुद्धा नाही आहे. अरे इतका बापरे. प्रचंड गॅस आहे. मग तुम्ही आम्ही जेव्हा गॅस पेटवता तेव्हा तो तिथनं आलेला असतो, हे लक्षात ठेवा, कारण भारताचा 60% गॅस तिथनं येतो. अच्छा. आता त्या गॅस फील्डवर जाऊन इस्रायलने हल्ला केला, दक्षिण गॅस फील्डवर हल्ला केला. म्हणून इराण म्हणलं की असं काय, इराणने उत्तर गॅस फील्डवर हल्ला केला. उत्तर गॅस फील्ड म्हणजे कतारमध्ये एक रास म्हणजे भूशीर, ते रास लफान याच्या ठिकाणी त्यांची जी ही आहे गॅसची कलेक्शनची यंत्रणा आणि जिथनं गॅस डिस्ट्रीब्यूट होतो त्याच्यावरती हल्ला केला. इराणची ती यंत्रणा असालिव्ह नावाचं इराणच्या किनाऱ्यावर गाव आहे तिथे आहे, तिथे यांनी हल्ला केला. मिळून काय आहे की आपण खायचं काय, कारण गॅस येणार नाही, दोन्ही ठिकाणचे गॅस फील्ड पेटलेले आहे, विझवायचा प्रयत्न केला आहे वगैरे, आपण ते गॅसवरती हल्ला केला तर असं विझत नाही. असा सुद्धा गॅस पाण्याने विझत नाही, आपल्याला माहिती आहे, कारण तो हवेतच उडत राहतो. बरोबर. तर ते तिथे प्रकार चालू आहे. आता याचा परिणाम काय आहे हे आपल्याला, त्याचं आकलन आपल्याला होत नाही. हे गॅस फील्ड 1971 साली कतारला सापडलं आणि 90 साली इराणला सापडलं. सापडलं म्हणजे काय, तिथेच होतं. इराणनी उत्तरेकडनं भोग पाडलं त्याला, कतारने इकडनं भोग पाडलं. पर्शियन आखातामध्ये दोघांची मालकी आहे. बरोबर. पण ते नुसतं गॅस सापडून परत नाही, त्याला पाईपलाईन टाकायला लागते, त्याला उभारायला लागतात. कतारचं 81 झाल्यानंतर 71 मध्ये झाल्यानंतर 82-85 मध्ये कतारची यंत्रणा तयार झाली. अच्छा. आणि ते गॅसचं डिस्ट्रीब्युशन सगळीकडे करायला लागले. आता तुम्ही आग लावल्यानंतर ही यंत्रणा पण जाते ना, यंत्रणा गेल्यानंतर ती उभारावी लागते. आधी ती उभा राहण्याकरता युद्ध थांबायला लागतं. म्हणजे पाऊस पडत असताना तुम्ही रिपेअर करायला जात नाही, पाऊस थांबल्यावरच जाल ना रिपेअर करायला, तसा हा प्रकार झाला. आणि दुसरी गोष्ट लोकांच्या जी सहजी लक्षात येत नाही, या सगळ्या गोष्टींना इन्शुरन्स असतो. इन्शुरन्स कंपनीना एकदा जर त्याच्यावर हल्ला झाला तर इन्शुरन्स कंपनी फाईलमध्ये टिक करतात की आता इथे हल्ला होण्याची शक्यता आहे, यास्तव इन्शुरन्सचं प्रीमियम वाढवा. बर. म्हणजे पुनर्बांधणीचा खर्च, पुनर्बांधणीला लागणारा वेळ आधी 10 वर्ष लागली होती, लक्षात घ्या. अगदी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तरी शांततेनंतर 1 ते 1.5 वर्ष लागेल. आणि वाढलेला इन्शुरन्स तो कायमचाच वाढलेला आहे. बरं, हा गॅस न्यायचा कुठनं, तर होर्मुझच्या समुद्रावरून, बर. तिथे अटॅक झाले,
तिथला इन्शुरन्स ऑलरेडी वाढलेला आहे. इनफॅक्ट अमेरिकेच्या काही कंपन्यांनी तर इन्शुरन्स घेतच नाही म्हणून सांगितलंय. खात्रीलायक बुडणारे जहाज इन्शुरन्स कशाला करू? बरोबर. वाईट परिस्थिती आहे. याचा अर्थ काय की गॅस आणि तेल तिकडनं येणाऱ्या दोन्हींच्या किमती वाढणार आहेत. अच्छा. बरं गंमत कशी असते, इथल्या गॅसच्या किमती वाढल्या, मग रशियाचं तेल असतं, कॅनडाचा गॅस असतो, त्याच्या पण किमती वाढणार नाहीत असं वाटतं का? ते काय वेडे आहेत का? ते धंदा करायला बसलेत. 2 रुपये कमी घेतील, पण तेही त्यांच्या किमती वाढवणारच आहेत. बरोबर. मिळून सगळ्यांनी आपण आता बेल्ट पक्का टाईट बांधायचा आहे. गॅसच्या आणि तेलाच्या किमती वाढणारच आहेत. अच्छा. आणि खाली फारशा येतील असं नाही. अगदी $200 जे इराणची अशी इच्छा आहे की या किमती $200 पर बॅरल व्हाव्यात तेलाच्या. इराणने सांगितलंच आहे की आम्हाला या $200 करायच्या म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था मेली की ते ट्रम्पवर प्रेशर आणतील की युद्ध थांबवा. अशी त्यांची रणनीतीच त्यांनी ती आखलेली आहे. परंतु $200 नाही तरी आज 110ला पोचलेल्याच आहेत. बरोबर. आणि त्या का पोचल्या त्याचं हे कारण आहे. अच्छा. आणि ते अजूनही त्यांची चढती कमान आहे. काही काही स्पॉट बाईंगमध्ये $150 झालेली आहे क्रूडची किंमत. 150. आणि जी 28 फेब्रुवारीला सकाळी $70 होती. बरोबर. म्हणजे किती वाढली तुम्ही कल्पना करू शकता. असा हा सगळा प्रकार आहे. सर, तुम्ही आता म्हणताय की तेलाच्या किमती तर वाढणार आहेत. आपण परत मागच्या पॉडकास्टचा एक पॉईंट धरूयात. त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की इराणकडे एवढी ताकदच नाहीये की बरोबर. इराण हे युद्ध एवढं सस्टेन करू शकेल. राईट. पण आता आज जेव्हा 21वा दिवस आला आहे तेव्हाही इराण तेवढ्याच ताकदीने अमेरिकावर आणि सगळ्या म्हणजे युद्ध करतच आहे. बरोबर. पण असं खरंच परिस्थिती आहे का की इराणमध्ये तेवढी ताकद आहे आणि इराण जर हार मानत नाहीये तर मग खरं काय आहे की युद्ध थांबायचंच नाहीये का हे युद्ध अजून भडकवायचं आहे? चांगला प्रश्न आहे. त्याच वेळेला मी सांगितलं होतं की एखादं कोंडलेलं मांजर असलं तर ते दरवाजा उघडता क्षणी हल्ला करतं. बरोबर. आता त्या मांजराचा काही माणसाशी पाड आहे का शक्तीचा, पण त्याचं डोकं पार गेलेलं असतं, ते जीव खाऊन हल्ला करतं. तसा प्रकार थोडासा इराणचा झालेला आहे. इराणच्या 2 गोष्टी झाल्यात. एक तर त्यांची सगळी लिडरशिप मारली गेल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे आपल्याला पाहिजे ते डिसिजन घ्यावं. तुम्ही सगळे आपल्याला पाहिजे तो डिसिजन घ्या, आम्हाला विचारायला सुद्धा येऊ नका, पण मारा शत्रूला. ओके. अशा 2 घटना आपल्या पाहण्यात आहेत. मी इथे दोघांची तुलना अजिबात करत नाही, पण छत्रपती संभाजीराजांचा जेव्हा खूनच केला औरंगजेबाने, दुसरं काय केलं, तर तेव्हा निर्णायकी परिस्थिती झाली. कारण राजाराम महाराज जिंजीला होते, इथे कोणी नव्हतं. तेव्हा असा रामचंद्र पंत अमात्यांनी मराठी सरदारांना हुकूमच दिला होता की आता राजा आपला सध्या अवेलेबल नाही आहे, तुम्ही प्रत्येकजण मिळेल तिथे मोगल ठेचा. बरं. असा हा प्रकार झालेला आहे. जपानमध्येही तेच झालं होतं. जपानवरती जेव्हा अणुबॉम्ब टाकायची वेळ आली तेव्हा जपानची सेना सगळ्या वेगळ्या वेगळ्या बेटांवर विखुरली होती. त्यांना असे आदेश दिले होते की दिसला अमेरिकन की मारा. ते शरणागतीत त्यांना कळलं पण नाही अणुबॉम्ब टाकलाय आणि आपल्या राजाने शरणागती पत्करली हे सुद्धा त्यांना कळलं नव्हतं. ते फाईटच करत होते. अशी परिस्थिती होऊ शकते कारण एक चेवानी लढणारी जी लोक असतात ना, ते मग भल्या बुऱ्याचा विचार करत नाही, फायद्या तोट्याचा विचार करत नाही. फायद्या तोट्याचा विचार डोकं बॅलन्स असलेले राजे लोक करतात. परत महाराजांचं उदाहरण घेऊ. महाराजांनी औरंगजेबाशी तह केला होता. आपल्याला माहिती 23 किल्ले दिले वगैरे. बरेच लोक म्हणतात की कशाला तह केला वगैरे. डोकं जागेवर ठेवलेला तो राजा होता. सगळं राज्य भरडून निघण्यापेक्षा, प्रजा भरडून निघण्यापेक्षा आता तह करावा आणि पुन्हा राज्य ताब्यात घ्यावं. पण ही बुद्धी असलेला स्थिरबुद्धी लिडरच नाही आहे. इराणमध्ये सध्याचे एक लिडर आहे त्यांच्याकडे, पेझेशकियन. आपण गेल्या वेळेलाही म्हटलं होतं, तो मॉडरेट समजला जातो, पण सध्या त्याला स्पेसच नाही आहे कुठे. बरं, इकडे ट्रम्प आहेत, म्हणजे सगळा आनंदच आहे सगळीकडे. डोकं बॅलन्स ठेवलेला लीडर आहे असं दिसत नाही. आणि एक गोष्ट मला आता सारखी जाणवतीये की हे युद्ध जे चाललंय ना, हे अमेरिका आणि इस्रायल हे जगाची ऑर्डर, ज्याला वर्ल्ड ऑर्डर म्हणतात, ती बदलण्याच्या दृष्टीनेच हे युद्ध चाललेलं आहे. म्हणजे कसं की पूर्वीची वर्ल्ड ऑर्डर कशी होती की अमेरिका एक होती, इस्रायल एका कोपऱ्यात बसलेलं राष्ट्र होतं, सगळ्या बाजूनी अरबांनी वेढलेलं होतं, तेलाची सगळी मक्तेदारी अरबांची आणि पर्यायाने अमेरिकेच्या हाती होती, इराण एक वेगळा होता. आता त्यांना अशी परिस्थिती करायची आहे की अरब राष्ट्र सगळी त्यांची एकी मोडलेली आहे, म्हणजे मुस्लिम राष्ट्रांची, अरबांची एकी आहे, पण इराणला ते आपल्यात घेत नाही आहेत. त्यामुळे ते सगळे मिळून आता अमेरिकेच्या कच्छपी पूर्णपणे लागलेले आहेत. ओके. सौदी अरेबियाने काल जाहीरच केलं की आम्ही आता हल्ला करायला सुरुवात करू, आमचा डिफेन्स खूप झाला. UAEने सांगितलं अमेरिकेला की ठोका जाऊन सांगा, आता विचारता कसले. त्यामुळे अमेरिकेच्या बाजूने सगळी जी आखातातली देश आहेत, येमेन सोडल्यास, पण येमेनला कोणीच धरत नाही. येमेनमध्ये तेलही फारसं नाही आहे, ते हुती लोक आहेत, ते सध्या गप्प आहेत. इस्रायलमध्ये जे पॅलेस्टिनियन हमास वगैरे आहेत त्यांचीही नांगी मोडलेली आहे, ते सध्या गप्प आहेत. पहा, हमासच्या तोंडून तर आवाज निघत नाही, त्यांना माहिती आहे इस्रायल चेचूनच काढणार आहे. हिजबुल्ला थोडंफार इराणच्या बाजूने काहीतरी करत आहे. तर 2 तट पडलेले आहेत सरळ सरळ. एक तट आहे तो अमेरिका, इस्रायल आणि ही सगळी आखाती देश, आणि दुसरा आहे इराण आणि त्यांनी पाळलेले जे
हुती, हमास आणि असे कुत्रे. ओके. त्यांना कुत्रे म्हणतो कारण ते अंगावर सोडायचे कुत्रेच असतात. आता परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना माहिती आहे, अगदी इराणला सुद्धा माहिती आहे की इराणचा पराभव अटळ आहे. अच्छा. इराणची डोकेफिरूपणा किती असला तरी शक्तीला मर्यादा असतात ना. मला गेल्या वेळेला मला वाटलं त्यांची मर्यादा 4 दिवसाची आहे, ती कदाचित 40 दिवसाची असेल. 40 नसेल, पण अजून एक 7-8 दिवस युद्ध चालेल एवढी त्यांच्याकडे कदाचित शक्ती असेल. त्यांना असं वाटतंय की रशिया आणि चीन आपल्या मदतीला येतील. तसं काही होणार नाही आहे. एक तर त्यांची तेवढी हिंमत नाही आहे. चीन तर येणारच नाही. चीन कधीच प्रत्यक्ष मदतीला जात नाही. प्रत्येक ठिकाणी तो धोकाच देतो. आणि रशिया युक्रेनमध्ये गुंतलेला आहे. कुठल्या यांच्या मदतीला यायला बसलाय? त्या बरोबर. मोस्टबाला रशियाला नेऊन रिपेअर करतायत एवढीच त्यांची मदत आहे. अशी सध्या परिस्थिती आहे. याचा अर्थ असा की इराणची शक्ती ही हळूहळू झिजत चाललेली आहे आणि खरा धोका वेगळाच आहे. खरा धोका इराण देशाचे खंड पडतील असा धोका आहे. अच्छा. उत्तरेकडनं मी गेल्या वेळेला सांगितलं होतं कुर्दिस्तानची लोक बळकावतील, इकडनं बलुचिस्तानची लोक बळकावतील आणि इराणचं एकूण म्हणजे ते तुटलेलं राष्ट्र होईल. इराक कसं सध्या तुटलेलं राष्ट्र आहे, टोळ्या टोळ्यांचं राष्ट्र होईल अशी एक भीती आहे. ते अच्छा. तेल जर इराणने जाळायला घेतलं, आता दुसरा एक भयंकर मोठा धोका संभवतो. 2 धोके आहेत. गेल्या वेळेला मी ते सांगितलं होतं की नाही माहीत नाही. एक म्हणजे तेल ते सगळं जाळून टाकतील. त्याला काय आग लागली की जळतच तेल. त्याने विजवायला बरोबर. जायला तुम्हाला ते सुरक्षा तरी हवी ना. आणि ते करू शकतात. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे 440 किलो युरेनियम आहे, विसरू नका. आणि युरेनियमचा बॉम्ब जरी केला नाही तरी युरेनियम ऑक्साईड करून ते लोकांमध्ये विखरून टाकता येतं आणि लोक रेडिएशन सिकनेसने मरतात. बरोबर. हे लोक ते करणारच नाहीत. माथे फिरू येत नाही. यांच्यावरती तुम्हाला प्रेडिक्शनच करता येत नाही की इतकं नाही वाईट वागणार. हो, काय इतकं वाईट वागणार नाही? पाकिस्तानशी आपण कसं बोलतो ते तसलेच आहेत. ते अच्छा. लोकफिरूपणा हा त्यांचा स्थायी भाव आहे. इकडे काय आणि तिकडे काय अशी ही परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे युद्धाबद्दल भाकीत करणं सुद्धा सध्या फार धोक्याचं झालंय. परंतु शेवटी काय होणार आहे? इस्रायलला आता सगळ्या अरब देशांनी इस्रायलला मान्यता द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याला कोणी वाचवलं तर इस्रायलच वाचवेल, कारण शक्ती आपल्यात नाही आहे. इराण आपल्या विरुद्ध आहे. लढेल कोण? शस्त्र देईल कोण? अमेरिका देईल, पण ती अमेरिका स्वतः येणार नाही. म्हणजे इस्रायल आता या सगळ्या प्रदेशाचा राजा बनेल ही जवळजवळ खात्रीच आहे. अच्छा. अरबांना सुद्धा, आणि अरबांचं इस्रायलची भांडणच नाही हो, हे पॅलेस्टिनी लोक मध्ये घुसलेत नाही तर काही अरबांचं त्यात गेलेलं नाही आहे. अच्छा. तर हा एक प्रकार होईल. आपली इस्रायलची चांगली दोस्ती आहे, आपल्या अरबांशी चांगली दोस्ती आहे, इराणशी दोस्ती आहे, पण ती धंद्याच्या दृष्टीने दोस्ती आहे. इतकं काही बरं. प्रेम उतू चाललेलं नाही आहे. लोकांना बरं. वाटतं फार प्रेम उतू चाललंय, तसं अजिबात चाललेलं नाही आहे. तुम्ही आता मगाशी एक पॉइंट हे केला की 2 धोके आपल्याकडे आहेत. एक हो. म्हणजे इराण तेल उडवू शकेल. हो बरोबर, खरं. तेल पेटवून देऊ हो, हो. शकेल. आता सध्या परिस्थिती अशी झाली आहे की ऑलरेडी गॅस प्रकल्पावरती हल्ले होत आहेत, तेलाच्या किमती अस्थिर झालेल्या आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्याच्यामुळे जगामध्ये आता हाहाकार माजलेला आहे. Correct. तेल आणि गॅस या दोन्हीच्या किमती वाढणार आहेत. तर आत्ता माझा पहिला प्रश्न की आत्ता सध्याच्या किमती तेलाच्या काय आहेत? आत्ताच मी चेक केलं तर उत्तम प्रतीचं तेल म्हणजे ब्रेंट क्रूड, मी गेल्या वेळेला ब्रेंट म्हणजे काय सांगितलं होतं, ब्रेंट क्रूड सध्या $108 ते $110 मिळत आहे. बरोबर. परंतु स्पॉटमध्ये बाईंग ज्याला असतं, याच्यामध्ये काय की मला आत्ताच्या आत्ता पाहिजे, तर त्याचे भाव जास्त असतात. ते 150 पर्यंत गेलेलं आहे. ते खूप वरती गेलं आहे, 70च्या पुढे इतकं आलेलं आहे. बरोबर. याचा अर्थ काय की ते मिळायला त्रास पडतो. बरं. आणि हे कुठलं येतं आहे? गल्फमधलं क्रूड येतच नाही आहे. गल्फमधलं क्रूड फक्त भारताकरता काही सोडतायत, ते जे होर्मुझला जो प्रकार चालला आहे, भारत चीन या दोघांकरताच फक्त सोडतात. आपलं क्रूड बरंचसं रशियातनं येत आहे. आत्ता असं म्हटलं जातं की आपण त्यांना अजूनच जुना भाव देतोय, पण हे फार दिवस चालायचं नाही. रशिया काही वेळा नाही आहे, तो बरोबर. भाव तर लावायचा. तर भाव आपल्याला एवढा लागणार आहे. पण भारताची गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. भारत हे तेल सगळं आणून स्वतः वापरत नाही. भारत हे रिफाईन करतो. आता तुम्ही $100 $70चं तेल $150 घेऊन रिफाईन केलं, तर आधी तुम्ही जर 80ला विकत असला तर आता तुम्ही 170लाच विकणार ना. बरोबर. म्हणजे फायदा कोणाचा झाला? रिफायनरचा फायदा झाला आणि जे विकतात त्यांचा फायदा झाला. तोटा कोणाचा झाला? तुमचा, आमचा, सगळ्यांचाच झाला. बरोबर. पण आपले रिफायनर भारतात असल्यामुळे भारतीय सरकार त्यांच्यावरती टॅक्स देऊन आपल्या भावामध्ये थोडा तरी आपल्याला रिलीफ देईल अशी आपल्याला शक्यता आहे. आत्ता पण तुम्ही सांगताय की भारतामध्ये रिफायनरी आहे हो. आणि नुकतंच आत्ता बातमी आहे की पंतप्रधान मोदींनी रशियामधून तेल खरेदी केलेलं आहे. बरोबर. आत्ता युक्रेन आणि रशियाचं जेव्हा युद्ध सुरू झालं त्याच्यानंतर आपली सिच्युएशन काय आहे आपल्याला माहिती नव्हतं, आणि त्या दरम्यान आता जेव्हा आपण रशियाकडनं तेल खरेदी केलं तेव्हा आपण पुन्हा जवळ आलो का? आणि आता आपली मैत्री होतीच, पण आपली मैत्री आता अमेरिकेपेक्षा भारत आणि रशिया मैत्री घट्ट होतीये का? पहिली गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधात खरा मित्र फक्त सिनेमात असतो. प्रत्यक्षात कोणीही खरा मित्र नसतो. बरं.
मित्र आणि शत्रू दोन्ही गोष्टी या टेम्पररी असतात. परमनंट काय असतं तर सेल्फ इंटरेस्ट, म्हणजे देशांचे आपापसातले स्वार्थ. अमेरिकेने आपल्याला खूप सांगितलं होतं, आम्ही टेरिफ लावू, आम्ही करू, रशियाचं तुम्ही बंद करा वगैरे. आपण ते बंद केलेलं नव्हतं, कधीही बंद केलेलं नव्हतं. अच्छा. आपण थोडं कमी केलं होतं, बरं. कारण अमेरिकेने त्याच्या बदल्यात आपल्याला टेरिफ कमी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मूळ गुजराती बनिया आहेत. वणिया आम्ही ज्याला गुजरातीत म्हणतो, त्यांना व्यवस्थित धंदा कळतो. त्यामुळे अमेरिकेने टेरिफ वाढवले, मग अच्छा तिथे मला जास्त पैसे देत आहेत, मग रशियाने कमी क्रूड विकलं तर कोण जास्ती पडतं, त्याच्यामुळे त्यांनी हे थोडं कमी केलं, तिकडचं थोडं जास्त घेतलं. आपण बंद केलेलं नव्हतं. रशियाशी आपण मैत्री तोडूच शकत नाही, रशिया पण तोडू शकत नाही, आपणही तोडू शकत नाही, कारण रशिया आपल्याला शेजारीच आहे. हे दळभद्री पाकिस्तान नसतं तर रशिया आपल्याला, सीमा रशियाशी आपली लागलेली होती. अच्छा. परंतु अफगाणिस्तानशी आपण दोस्ती ठेवलेली आहे, त्यामुळे रशिया हा आपल्या बाजूचा आहे, त्याच्याशी तोडायचं काहीही गरज नाही आहे. अमेरिकेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिलेपासून सांगतात की वसुधैव कुटुंबकम हेच आमची वृत्ती आहे. आम्हाला सगळेच मित्र आहेत, आम्हाला कोणीच शत्रू नाही. इतकी त्यांची, आता असा कोण आहे की ज्याला पॅलेस्टाईनमध्ये त्यांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला आणि अरबांनी, इस्रायलनी, सगळ्यांनी दिला. मोदींना हे जमलेलं आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही रशियन क्रूडबद्दल म्हणलात, परवाच बातमी आहे की रशियातनं निघालेली 6 का 7 मोठी टँकर जहाजं चीनला चालली होती, ती वळवून आपण भारतात आणतोय. काय चाललंय? असं कधी होत नाही खरं म्हणजे, पण केलं या मंडळींनी. कसं केलं माहीत नाही, त्यांना ते उत्तम जमलेलं आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना तेलाचा पुरवठा कमी होणार नाही याची काळजी नरेंद्र मोदी सरकार घेता येईल तितकी घेत आहे. याचा अर्थ थोडासा असा आहे की आपल्या जनतेची काळजी घ्यावी, ही जी आच असते ही मोदी सोडून कुठल्याही राज्यकर्त्याला नाही आहे. ट्रम्पने बरोबर सांगितलं की गॅसची किंमत अमेरिकेमध्ये सध्या वाढली आहे, किंमत $3.08 काहीतरी प्रति गॅलन झालेला आहे, 2.50 होता त्याचा, म्हणजे बऱ्यापैकी वाढले. तर ट्रम्प म्हणला एवढी तर किंमत वाढली तर काय वाढू दे ना, विक्ट्री इज नॉट कमिंग फ्री, असं सांगून मोकळा झालेला आहे. अच्छा. पडलेले नाही आहे त्याला काही. आणि गंमत म्हणजे अमेरिकामुळे इथनं तेल घेतच नाही, अमेरिकेने उगीच वाढवलं, त्यांनी काय उगीच वाढवलं नाही, त्यांनी आता त्यांचं तेल बाहेर विकायला काढले, कारण तिथनं पैसे जास्त मिळतील. तो व्यापारी देश आहे, अमेरिका हा व्यापारी देश आहे, नरेंद्र मोदी हे व्यापारी आहेत, आणि रशिया हा गरजवंत देश आहे. रशियाला त्याचं क्रूड कोणाला तरी विकायचंच आहे. मोदी त्याचे जितकं खरं म्हणता येईल तितके खरे मित्र मोदी त्यांचे आहेत, आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला ते पाठवलं ना तेल आपल्याला. काही काळजी आहे का? आज भारतात तुम्ही आता तो टेबल कुठेतरी मी पाहिलं होतं, भारत हा एकच देश आहे की जिथे तेलाच्या किमती अजिबात वाढलेल्या नाही आहेत. अमेरिकेत सुद्धा वाढल्या आहेत, सगळ्या देशांनी वाढवल्यात, रशिया आणि भारत. रशियाने कमी केल्या थोड्या, त्यांच्याकडे खूप आहे तेल स्वतःचं, असा प्रकार आहे हा. तर आपण खरं म्हणजे मी मागेही म्हटलं होतं की नरेंद्र मोदींना एक विशेष पार्लमेंटमध्ये हे केला पाहिजे, ठराव केला पाहिजे त्यांचा अभिनंदनाचा, की सगळ्या जगात तेलाच्या किमती वाढलेल्या असताना यांनी तेलाच्या किमती वाढू दिलेल्या नाही आहेत. कमाल आहे. आत्ता जेव्हा आपण सांगतोय की तेलाच्या किमती वाढल्या नाहीत आणि ह्याचा कारणीभूत आत्ता म्हणजे भारतामध्ये तेलाच्या किमती वाढल्या नाहीत, याला कारणीभूत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. हो. हे असताना आता जेव्हा युद्ध एवढं लांबतं आहे, तेव्हा सगळ्या देशांचं म्हणजे रादर जगाचं लक्ष हे पंतप्रधान मोदींकडे लागलं आहे की आता भारत या युद्धामध्ये मध्यस्थी करेल का. पंतप्रधान मोदी हे आता याच्यामध्ये मध्यस्थी करून हे युद्ध थांबवण्याचं साठीचं श्रेय नाही घेतलं तरी हे युद्ध थांबवून ते त्यांच्या आपण ज्याला यशामध्ये एक आणखीन एक सन्मान पडेल का. सन्मानापेक्षा जास्त सुद्धा महत्त्वाचं, जेव्हा गॅस फील्डवर हल्ला झाला आहे, याचा रास लाफान गॅस फील्डवर जेव्हा हल्ला झाला आहे कतारच्या, तेव्हा आपल्याकडे कुकिंग गॅस येणार नाही ही शक्यता निर्माण झाली. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर नरेंद्र मोदींचं सगळं सरकार प्रचंड कामाला लागलं. मोदी स्वतः प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला फोन करतायत. इराणच्या विदेश मंत्र्यांची बोलणं झालं, नंतर इराणच्या अध्यक्षांशी मोदींचं बोलणं झालं, ट्रम्प आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी मोदींचं बोलणं झालं. कालच तुम्ही पाहिलं असेल तर सर्जिओ गोर आणि आपले डोवाल यांची मिटिंग झालेली आहे. आता हे युद्ध काही झालं तरी थांबायला हवं, हे चालणं कोणाच्याच हिताचं नाही. हे मी म्हटलं असं आहे, तेलाचे भाव वाढले ना की सगळ्याच गोष्टींचे भाव वाढतात. तेलाचे भाव काही नुसते तेलाचे वाढत नाहीत, तेल ट्रान्सपोर्टला वापरतात, एनर्जी. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही, ती तर फारच महत्त्वाची आहे. नुसतं तेल येत नाही गल्फमधनं, खतसुद्धा येतं, युरिया, नायट्रोजन, हे पण सगळं, कारण त्याच्या आसपासच ते सगळं मिळत असतं, ते सुद्धा येतं. आत्ता पिकांना खत देणं आवश्यक आहे, कारण आता पेरणीची वेळ येणार आहे. बरोबर. खत 6 महिन्यांनी येऊन उपयोग काय, पिकं मरून जातील तोपर्यंत. सगळ्या देशभर सध्या काळजीचं वातावरण आहे की वेळेत जर खतं आली नाही तर आपलं फूड प्रोडक्शन कमी होईल. तर ती खतंसुद्धा वेळेवर यायला पाहिजेत. हे युद्ध थांबायलाच पाहिजे, इतकं नाही तर होर्मुझची समुद्रधुनी नॉर्मलाईज व्हायला पाहिजे. बरं, ती नॉर्मलाईज होण्याकरता ट्रम्प त्यांची मित्र काय, हातोडी घ्यायची आणि ठोकायचं,
बर सामोपचार हा विषयच ट्रम्पच्या गणितात नाही आहे. आणि इराणमध्ये सामोपचाराला कोणी माणूसच शिल्लक नाही आहे. काल ट्रम्पनी त्या सबंध क्षेत्रावरती हुर्मुझच्या समुद्रावरती कार्पेट बॉम्बिंग केलं आहे. कारण तिथे लपलेली मिसाईल्स आहेत, अँटीशिप मिसाईल्स, ती सगळी उद्ध्वस्त करायला ते निघालेले आहेत. बर यशस्वी झाले, ठीक आहे. बरं, ट्रम्पनी बाकी लोकांना सांगितलं होतं तुमची नेव्ही पाठवा, ते तर क्लासिकच झालं सगळं. ट्रम्प म्हणले की तुमच्या इथल्या तेलाने अमेरिकेची 1% गरज फक्त आहे, अमेरिकेला तुमचं तेल नकोच आहे. युरोपच्या देशांना म्हणले तुमच्याकरता करतोय हे सगळं. जपानला अच्छा. सांगितले तुम्ही मराल हे तेल नाही मिळालं तर तुम्ही तुमच्या नेव्हीज पाठवा. एकानेही पाठवलेलं नाही आहे. बर ते काय ना गाणं, सुख के सब साथी दुःख का नकोय, तसा प्रकार आता पाहायला मिळतोय. पण ट्रम्पनी पेरले ते उगवले. त्यांनी इतके अपमान केले त्या सगळ्यांचे की त्यांना याची अपेक्षाच असेल. तर त्यामुळे ट्रम्पवरती एकट्यावरती आणि इस्रायल त्यांच्यावरती भार पडलेला आहे या लोकांना होर्मुझला थांबवायचा. माझा तरी असा अंदाज आहे की येत्या 5-7 दिवसात, परत तुम्ही म्हणाल गेल्या वेळेसारखंच तुम्ही सांगताय, पण इराणचं एकूण मी पाहतोय ते आता तुटत आलेलं आहे सगळं. आता नुसते ते ताणतायत खूप, कुठेतरी तुटेल. कारण इराणमध्ये पुन्हा लोकांचे, आता परवा 21 तारखेला इराणमध्ये नवरोज असतो. इराणनी जरी मुसलमानी कॅलेंडर घेतलेलं असलं तरी त्यांनी त्यांचं पारशांचं जे सूर्य स्थित कॅलेंडर बरोबर होतं आहे. ते सोडलेलं नाही आहे. त्यामुळे 21 मार्च हा त्यांचा नवरोजचा दिवस असतो. त्या दिवशी सगळी लोक घराबाहेर येऊन त्यांनी होळी पेटवली. त्यांचा सण असतो, होळीभोवती नाचगाणी पण केली. आणि यांनी सांगितलं होतं की कोणी बाहेर आलं तर गोळ्या घालू वगैरे, लोकांनी ऐकलं नाही. मग हळूहळू लोकांचं धाडस वाढत चाललेलं आहे. हे जर होत असलं तर याचा अर्थ असा आहे की इराणमध्ये हळूहळू तरी लोकांना वाटतंय की बाबा ही मूर्खासारखे हे युद्ध करतायत, त्याचा त्रास आम्हाला होतो, त्यांना काय त्याचं होत आहे, तर ते पुढे येण्याची शक्यता आहे. आणि यांना जरा शहाणपणा आला तर आता इस्रायलने सांगितलं की आता आम्ही गॅस फील्डवर हल्ला करणार नाही आहोत. त्यांनी सांगितलं की ते केली, बरं. असं नाही म्हणले आमचं चूक झाली, पण हल्ला केला, हे झालं. नेतान्याहूंचा तर पुनर्जन्मच झाल्यासारखा दिसतोय, कारण सगळीकडे जाहिराती आल्या होत्या मेले मेले, म्हणजे स्वतः येऊन त्यांनी सांगितलं की चालू आहे हो, वगैरे. हो, हो. तर मला अजूनही वाटतं की येत्या 5-7 दिवसात युद्ध थांबेल. कारण युद्ध थांबणं ही आता सगळ्यांच्याच गरज झालेली आहे. इराणला सुद्धा जगायचं असेल तर युद्ध थांबायला लागेल. या मोडक्यात आता रिफायनरीवर हल्ले झालेत, त्यांची रिफायनरी बांधून कोण देणार? बरोबर सगळ्यांचं जर इराणशी भांडण येतं, रिफायनरी बांधणं काही स्वस्त नाही आहे. बरोबर आणि वेळ लागतो ना त्या सगळ्याला. त्यामुळे इट्स गोइंग टू टेक टाइम. तोपर्यंत खातील काय? त्यांच्याकडे एक्सपोर्टला दुसरं काहीच नाही आहे. बरोबर गालीचे ते कोणी घेत नाही. पिस्ते ते खाऊन तर किती पैसे कमवणार पिस्ते करून? बाकी खरंच काही नाही आहे इराणमध्ये एक्सपोर्ट करायला. आम्हाला माहिती आहे. युरेनियम असतं थोडं, पण ते कोण घेणार? म्हणजे अशी सगळी गंमत आहे. तुम्ही आता युरेनियम तिथे आहे असं म्हणालात, म्हणजे एक्सपोर्ट करायला त्यांच्याकडे आता एक गालीचे आणि पिस्त्याच्या पलीकडे काही नाही. बरोबर. त्यांच्याकडे इनबिल्ट त्यांच्याकडे युरेनियम आता आहे. युरेनियम, जी अमेरिकेला भीती आहे की युरेनियममुळे अण्वस्त्र हो, हा एक बरोबर. मोठा प्रश्न त्या सगळ्या जगाला भेडसावतोय. बरोबर. आता या युद्धामध्ये अण्वस्त्राचा वापर होईल का? जे युरेनियम इराणमध्ये आहे ते इराण युद्धासाठी त्याचा वापर करेल का? आणि मग हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाकडे वळेल का? चांगला प्रश्न आहे. युरेनियम म्हटलं की आपल्याला एकदम अणुबॉम्ब आठवतो. युरेनियम हे जे खनिज आहे ते खाणीतनं येतं. ते खाणीतनं समजा तुम्ही 100 टन खनिज काढलं तर त्यातनं 10 ग्राम युरेनियम निघतं. युरेनियम काढणं हे सोपं काम नाही आहे. ते असं विखुरलेलं असतं सगळं. त्या खनिजाची प्रोसेस करायला लागते, काढायला लागतं. बरं, ते जे निघतं युरेनियम त्याला युरेनियम 235 म्हणतात. त्याचा ॲटॉमिक नंबर 235 असतो. एक माहिती म्हणून सांगतो. त्याचा बॉम्ब होत नाही. बरं 238 असतो. 238 असतो. त्याचा जेव्हा 235 करता येतं तेव्हा त्याचा बॉम्ब होतो. बरं त्याला प्युरिफिकेशन म्हणतात किंवा त्याला एनरिचमेंट म्हणतात. म्हणजे शुद्धीकरणापेक्षा सुद्धा त्याचं व्हॅल्यू वाढवणं, बरं. त्याची किंमत वाढवणं. तर त्याच्यामध्ये खूप मेहनत असते. आत्ता इराणकडे 60% एनरिच युरेनियम 440 किलो आहे असं म्हटलं जातं. बरं पण त्याचा बॉम्ब होत नाही. 90% लागतं. मग ते अजून त्याला शुद्ध करायला पाहिजे, अजून त्याला एनरिच करायला पाहिजे. तर तो कार्यक्रम इराण करतंय, पण तो भुयारात करतंय वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आजच्या घडीला त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत असं नाही, पण लोकांच्या लक्षात येत नाही तुम्हाला अणुबॉम्बच टाकला पाहिजे असं मुळीच नाही. अच्छा. युरेनियम जे आत्ता आहे ते युरेनियम जर विखरून टाकलं तर माणसं कॅन्सर होऊन आपोआप मरतील. त्याला डर्टी बॉम्ब म्हणतात. अमेरिकेच्या FBI एक हे दिलेली आहे सूचना की इराण कधीही आपल्यावरती डर्टी बॉम्ब टाकू शकेल आणि आपल्यावरती म्हणजे अमेरिकेत टाकू शकेल. कारण डर्टी बॉम्ब मिसाईलने टाकायचाच नसतो, सुटकेसमध्ये नेता येतो. बरं सुटकेसमध्ये नेऊन अमेरिकेत नेला आणि विमानातनं नुसती विखरून दिली न्यूयॉर्कवरती ती युरेनियमची पावडर, तरी सगळी लोक रेडिएशन सिकनेसने आजारी पडतील. असं होऊ नये. पण परत मांजराची कन्सेप्ट, ते मांजर कोंडलेलं मांजर आहे, त्यामुळे बरोबर. आयदर त्याला वाट दाखवा किंवा त्याला मारून टाका. दोनच फक्त मार्ग असतात. अमेरिका काय करेल? ट्रम्प सुद्धा अशी बऱ्याच ठिकाणी आहे की ट्रम्प सुद्धा एक अणुबॉम्ब घेऊन तेहरानवर टाकून टाकेल बरं. किंवा इस्फहानवर कुठेतरी टाकेल, कारण त्यांनी दचकतो.
राष्ट्राचे राष्ट्र दचकू शकतात. आता जपानसारखं राष्ट्र थांबलंच नाही लढाई करण्याचं, करणारच नाही का सांगता येत नाही. बरोबर. कदाचित अमेरिका इस्रायलला सांगेल तू टाक, त्याच्याकडे आहे अणुबॉम्ब, आणि ते टाकतील सुद्धा, कारण नाहीतरी इराण आमच्यावर टाकणारच होता. तर आम्ही पण ही लॉंग टर्म करता फार चुकीची पायरी आहे. एक तर बरं. तो पडल्यानंतर त्याच्या रेडिएशनचा परिणाम किती अंतरावर जाईल कोणी सांगावं. बरं. या अरब राष्ट्रांवरती, कतारवरती येईल रेडिएशन, मग बसतील बोंबलत कसलं गॅस आणि कसलं काय, अशी सगळी परिस्थिती आहे. अजूनपर्यंत तरी इतके माथे फिरू लीडर दोन्ही ठिकाणी नाही अशी आपण आशा करू शकतो. बरं. करणारच नाहीत का, आय कॅन्ट बेट ऑन दॅट. अच्छा. अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आता इराणी तेलावरचे निर्बंध उठवणार आहोत. इराणी तेलावरचे निर्बंध उठवणार म्हणजे हे आपण असं म्हणायचं की उंटावरून शेळ्या हाकणं असं आहे का? एक म्हणजे तेल तिकडे आहे, इराणी तेलावरचं जे निर्बंध हे करण्यासाठी अमेरिका सांगताय आणि अमेरिकेचे अर्थमंत्री अर्थात ते सांगतायत, आणि इकडे इराण म्हणते की आम्ही तेलच देणार नाही. सो हे दोन्ही बाजूने जे चाललेलं आहे ह्याच्यात नक्की काय घडू शकतं? इंग्लिशमध्ये याला विशफुल थिंकिंग असं म्हणतात. अच्छा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की इराण काय आता हरल्यातच जमा आहे. ट्रम्पने तर परवा सांगितलं होतं आम्ही जिंकलो, तर काही बरोबर. सांगतात ते अजून जिंकलेले नाहीत. पण ते जिंकले तर तेलाचं काय करावं? बरं. कारण काय झालंय की तेल तिथे बरंच आहे ना, त्यातलं काही तेल तर टँकरमध्ये रेडी आहे. ते जर बाहेर आलं तर ते त्याचं कोणीतरी विकत घ्यायला पाहिजे. बरं, इराणचं असल्यामुळे आणि कोणी घेणार नाही, चीनला हे जाऊ देणार नाहीत, मग करायचं काय त्याचं? मग ते भारताला सांगतील की तुम्ही घ्या, ते बरं. शुद्धीकरण करा, कारण तुम्हाला सगळ्याच प्रकारच्या तेलांचं बरोबर. शुद्धीकरण करता येतं, आणि विका लोकांना, आणि त्याचे पैसे आम्हाला द्या. तुम्ही घ्या शुद्धीकरणाचे पैसे, पण आम्हाला द्या, असं ते म्हणतायत. पण दिस इज ऑल प्रोव्हाइडेड होर्मुझची समुद्रधुनी तुमच्या ताब्यात आली तर. ती बरोबर. काही अजून ताब्यात येण्याची लक्षणं नाही आहेत, कारण ते इराणचे माथे फिरू लोक कुठे कुठे लपून बसलेत त्यांना सगळं कळत नाहीये. पण पुन्हा काय होतं की हे कार्पेट बॉम्बिंग हे इतकं वाईट असतं, आणि या चोरांना, अमेरिकनांना कार्पेट बॉम्बिंगची इतकी सवय झाली होती. व्हिएटनाममध्ये त्यांनी हजारो आदिवासी नाही, व्हिएटनामी लोक कार्पेट बॉम्बिंगनी मारलेली आहेत. तेव्हा इथेही ते तसं करणार नाही, तसं नाही. एक फार सुंदर सजेशन आलंय की होर्मुझच्या समुद्रधुनीतला जो उत्तर भाग आहे इराणचा, तर 50 किलोमीटर क्षेत्र डिमिलिटराइज झोन करायचा, तिथे इराणच्या सैन्याला येऊच द्यायचं नाही. अच्छा. कदाचित ते करतीलही ते, कारण तसं केलं नाही तर होर्मुझची समुद्रधुनीचा रस्ता ओपन होत नाही, आणि तो जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत गळ्याला लागलेलं नख कायम राहतं, अच्छा. की कधीही बंद करू शकते. आज नाही उद्या आणखीन 4 बॉम्ब टाकले तर काय करायचंय? बरं. तर बहुतेक युद्ध समाप्तीकडे आल्यावरती अमेरिका इराणच्या लोकांना मागे हटवेल आणि सांगेल 50 किलोमीटर तुम्ही मागे जा. पण बरोबर. ती राखायची कशी? त्याला सैन्य उतरवायला लागेल. बरं. ते सैन्य कुठनं आणायचं? अमेरिका स्वतःचं सैन्य आणणार नाहीये, म्हणून पाकिस्तानला उचकारणं चालू आहे की बाबा तुमची माणसं पाठवा. कुर्दिस्तानला सांगितलं तुमची माणसं पाठवा. पण होर्मुझची समुद्रधुनी मोकळी करा, हा एक सध्या चालू आहे. पण म्हणजे तेलावरती त्यांनी सांगितलं की इराणी तेलावरचे निर्बंध आम्ही उठवू, हो. हे सांगण्यामागचं कारण काय आहे? कारण त्यांचे निर्बंध होते ना, म्हणजे आतापर्यंत ते घेता येत नव्हतं. आपण काय करायचो? आपण इराणकडनं रुपयात तेल घ्यायचो, आपल्याला ते पथ्यावरच पडलं होतं. इराणला डॉलर देऊन सुद्धा इराणला डॉलर खर्च करता येत नव्हते, कारण अमेरिकेने निर्बंध घातले होते. तर हे जे निर्बंध आहेत ते आता आम्ही घालत नाही, तुम्ही द्या बुवा तेल लोकांना. याचं कारण म्हणजे आपणच नाही, आपलं प्रेम नाही, आपल्याबद्दल अमेरिकेला प्रेम नाही, पण जपान आणि कोरियाला पण तेल नाही आहे ना. अच्छा. म्हणजे इराणी तेल ॲटलिस्ट त्यांच्यापर्यंत तरी जाऊ दे, हे सांगण्याचा उद्देश आहे, बरोबर. बाकी काही नाही. तुम्ही म्हणताय की 5-7 दिवसात युद्ध थांबेल. हो. बरोबर. आपण असं धरूयात की या आठवड्याभरामध्ये युद्ध थांबेल. युद्ध थांबल्यानंतर सगळी शांतता होईल. पण आता ही शांतता झाल्यानंतर जगाचं जे आत्ता बिनसलेलं व्यवस्थापन आहे त्याची पुनर्बांधणी कशी होईल, आणि पुन्हा जग स्थिरस्थावरीच्या वाटेवर लागेल का, आणि लागणार असेल तर ते कशा पद्धतीनं लागेल? असं आहे की आतापर्यंत सगळा युद्धज्वर एवढा वाढलेला आहे की लोकांना कळत नाही आहे की काय लेवलचं डॅमेज झालं आहे, आणि ते रिकन्स्ट्रक्ट कसं करणार. असं आहे की रिफायनरी बांधायला आधी खूप वेळ लागतो, ती मोडून आग लावायला वेळ फारसा लागत नाही, पण मोडलेली रिफायनरी दुरुस्त करून तिथे पुन्हा रिफायनरी बांधणं हे फार कष्ट आणि वेळखाऊ काम असतं. बरं. तेलविहिरी जर इराणनी पेटवल्या, तेलविहिरी कशा त्याची आग कशी थांबवतात हे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल, म्हणून माहिती म्हणून सांगतो. बरं. आपण दिवाळीमध्ये ॲटम बॉम्ब, सुतळी बॉम्ब लावतो की नाही? सुतळी बॉम्ब लावली की पणत्या विजतात, आपण पाहिलंय, ते आजूबाजूच्या पणत्या विजून जातात. तीच मेथड असते. सुतळी बॉम्ब लावला की तो इतका ऑक्सिजन ओढून घेतो की तो ऑक्सिजन इतर बाजूच्या आगीला मिळत नाही आणि ती आग विजते. बरं. तेलविहिरीची आग अशी बुजवतात. त्याच्याजवळ एक मोठा बॉम्ब फोडतात. ॲक्च्युली असंच करतात, एका क्रेनमध्ये बॉम्ब लावतात, तो तेलाच्या ते जे उसळलेला आग असते त्याच्याजवळ न्यायचा, तो बॉम्ब पेटवायचा, तो सगळा ऑक्सिजन खेचून घेतो, तर एकदम बटन दाबल्यासारखी आग थांबते. अच्छा. मग पाणी मारून त्याचं टेम्परेचर कमी करायचं वगैरे असा बरं. प्रकार ते करायला लागेल.
ते केल्यानंतर जी सगळी यंत्रणा आग लागून मोडून गेलेली आहे, बॉम्बनी मोडून गेली आहे, ती बसवायला लागेल. जी लोकं सगळी लुळी लंगडी झालेली आहेत, कारण बॉम्बिंग झालेलं आहे सगळीकडे, त्यांना नीट करायला लागेल. त्याच्याकरता खूप पैसा, खूप मॅनपॉवर, खूप शहाणपण आणि खूप कणव हे सगळं लागतं. कडे सुदैवाने हे सगळं आहे. अमेरिकेकडे एवढी माणसंच नाही आहेत, खूप बडबड करतात. माणसं आहेत कुठे? माणसं आपल्याकडे आणि चीनकडेच आहेत. त्यामुळे आपल्या लोकांना खूप काम निघणार आहे तिथे. बरं, अणुबॉम्ब टाकला नसला तर रेडिएशनची भीती नाही आहे, त्यामुळे जाऊन काम करता येईल भरपूर. पैसे कसे द्यायचे? इराणी तेलाचेच पैसे. इराणकडे दुसरं कुठं? त्यांचंच तेल. म्हणजे हे किती मूर्ख देश आहेत त्याचा मी आज विचार करत होतो. तुमचंच तेल तुम्ही जाळलंत आणि ते नीट करायला पुन्हा तुमचंच तेल वापरून तुम्हाला नीट करून, अहो तुम्ही नीट होताच की आधी, कशाला मरायला गेला हे सगळं करायला? त्या पॅलेस्टिनी लोकांकरता त्यांनी तुमचं काय भलं केलं होतं? पण लोकांची काय वृत्ती काही वेगळी असते, धार्मिक आदेश असतात, काय असतं माहीत नाही. पण या सगळ्यामध्ये इराणच्या तेलाचा फायदा इराणला होईल, कारण इराण परत स्थिरस्थावर होऊ शकेल. बरं, इराण इकडे म्हणताना दुबईचीही अवस्था केली आहे यांनी. दुबईतही खूप काम करायला लागणार आहे. गल्फमध्ये काम करण्याचा आपल्याला प्रचंड मोठा अनुभव आहे. बरोबर. भारतातली प्रचंड मॅनपॉवर गल्फमध्ये जाऊन काम करेल, पैसे त्यांना चांगले मिळतील. युद्धाचा काही अप्रत्यक्ष फायदा झाला तो आपल्याला असा होईल. तुम्ही आता म्हणतात की युद्धाचा फायदा आपल्याला होईल. आता आपण मागच्या पॉडकास्टचा जो एक शेवटचा प्रश्न होता, तोच प्रश्न मी या पॉडकास्टलाही विचारते की या युद्धाचा जेव्हा फायदा भारताला होईल, जर भारताने मध्यस्थी केली तरीही, भारताने मध्यस्थी नाही केली तरीही, आणि युद्ध थांबल्यानंतर पुनश्च भारत हा बलाढ्य देश म्हणून समोर येईल का? बरोबर. पूर्वी जर हा प्रश्न विचारला असता तर कदाचित काय की बुवा येईल की नाही असं वाटलं असतं. पण या देशाला गेले 2014 सरकार बदलल्यापासून जी गती मिळालेली आहे ना, ती गती आता थांबवणं शक्य नाही आहे. ज्याप्रमाणे 140 कोटीची आघाडी सुरू करायला त्रास पडतो, त्याप्रमाणे ती थांबायलाही त्रास पडतो. ती आता सुरू झालेली आहे. हे असं सगळ्या गोष्टी होत राहतात. तेलाचे भाव वाढले, खूप पैसे आहेत आपल्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. काही दिवस आपण ते जास्ती पैसे देऊन करू. अंदमान निकोबारला आपल्याला तेल सापडले, अशा चांगल्या बातम्या आहेत. त्यामुळे इतके आपण यांच्यावरती अवलंबून राहूच असं नाही. त्यामुळे भारताची आता परिस्थिती अशी आहे की भारत हा वरतीच जात राहणार आहे. युरोप हा खालीच जात राहणार आहे, कारण त्यांच्याकडे काहीच नाही आहे आता. बरोबर. त्याच्याकडे स्किल त्यांचं कमी झालेलं आहे. तेल त्यांना अमेरिका रशियाचं तेल घेऊन नाही, कतारचा गॅस मिळणार नाही, इंडस्ट्री बंद पडत चालली. त्यामुळे युरोप खाली चाललेलं आहे. नंतर संबंध गल्फ स्टेट्स ही सगळी भारतावरच डिपेंडंट आहेत, त्यामुळे भारताला तिथेही काम खूप मिळणार आहे. पंतप्रधान मोदींनी सशक्त सेना केलेली आहे. बरं, आपला जो एक काटा जो आहे पाकिस्तान नावाचा, तो आता जळूनच जाईल अशी परिस्थिती आलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला एक वेगळा पॉडकास्ट करायला लागणार आहे, कारण जो काही तिथे प्रकार चाललेला आहे तो ऐकवतच नाही आहे. कारण अफगाणिस्तान रोज त्यांना मारते म्हणून जाऊन त्यांच्या हॉस्पिटलवर काय बॉम्ब टाकतायत. आणि आपल्या इथले विरोधी पक्ष जे इराणच्या नावाने गळे काढत होते, ते अजून अफगाणी ते 500 पेशंट मिळेल त्यांच्या नावाने पण गळे काढत नाहीत. ते तर मुसलमानच मेले ना. मारणारे मुसलमान होते म्हणून गळे काढायचे नसतात. इराणच्या नावाने गळे काढायचे कारण मारणारे यहुदी आहेत म्हणून. बाकी त्यात काही दुसरं कारण नाही आहे. नाही तर ते जास्ती आपल्याला जवळ आहे आणि आपला मित्र देश आहे अफगाणिस्तान. पण आपला विरोधी पक्ष आपल्या मित्र देशांच्या बाजूने कधीच नसतो. त्यांना काय पाकिस्तान प्रेम आहे कळत नाही, पण ते चालूच आहे. पण आता पाकिस्तानही बुडतंय, विरोधी पक्षही बुडतोय. माझ्या मते दोन्ही एकाच मार्गावरती चाललेले आहेत. बुडून गेले लवकर तर बरं, बघूया काय होतं ते. पण भारत बलाढ्य होणार याच्यात शंकाच नाही आहे. उलट तावून सुलाखून आणखीन तेजस्वी बाहेर पडेल, कारण अमेरिकेचंही बऱ्यापैकी खच्चीकरण झालेलं आहे. आता भारताला रोखू शकेल एवढी शक्ती अमेरिकेत नाही आहे. चीनची परिस्थिती आणिक वाईट आहे, त्याच्यावरही एक पॉडकास्ट करायला पाहिजे. परवाच बातमी आहे की चीनने आणखीन त्यांचे 50 जनरल मारून टाकले. त्यामुळे तिथे काहीतरी भयंकर चाललेलं आहे. आणि हे चीनला जाणारं तेल आपण वळवू शकलो याच्यावर चीनने काहीच केलेलं नाही आहे. इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही सगळी. बघूया काय होतं ते. पण आपल्याला चांगले दिवस येतील यात खात्री आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतो मी. आणि हे वर्ष आपल्या देशाला फार चांगलं जाणार आहे असं भविष्य आत्ताच मी नोंदवायला रेडी आहे. सर, तुम्ही या पॉडकास्टमध्ये सांगितलं की आता 5-7 दिवसात युद्ध थांबण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे इराण पूर्ण संपुष्टात यायला लागलेलं आहे. अमेरिका आता आपल्याच्या जे वरचढ होतं ते आता खालपर्यंत आलेलं आहे आणि त्यांनी आता अमेरिकेला सुद्धा भारत भेट करू शकेल अशी आता परिस्थिती आहे. आणि त्यामुळे भारताला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील आणि भारत बलाढ्य देश म्हणून सर्व जगामध्ये नाव कमवेल. तुम्ही आज इथे आलात आणि युद्धावरचा हा नवीन पॉडकास्ट आपण केला, जो लोकांसाठी आणखी नवीन माहिती देईल असं मला वाटतं. यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं, मला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. युद्ध 21व्या दिवसापर्यंत पोहोचलं आहे, मात्र हे युद्ध पुढील 7 दिवसापर्यंत थांबेल अशी आशा
आंतरराष्ट्रीय विश्लेषक चंद्रशेखर नेने यांनी व्यक्त केली आहे. युद्ध थांबेल, तेलाच्या किमती कमी होतील आणि भारत पुन्हा एकदा बलाढ्य राष्ट्र होईल असं आपण नमूद केलं आहे. तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्याचबरोबर कोणत्या कोणत्या विषयावरचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे देखील कमेंट करून जरूर कळवा. त्यासाठी MahaMTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.